विठ्ठल कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिशवादापनोदार्ह दक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. भगवान मुक्त कैवल्य तेजोनिधी बावले महाविष्णू ज्ञानोबरायांच्या आश्रम कृपेने या भगवती ज्ञानेश्वरीच्या तृतीय अध्यायाचं काहीच पांगत चिंतन करत असताना कालपर्यंत आपण बघितलं भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुन म्हणतात, देवा आत्मविषयक ज्ञानाच्या पुढे निष्काम कर्मयोगाला थोडा देखील मान जर आपण देत नाही, निष्काम कर्मयोगापेक्षा आत्मविषयक असणारं जे यथार्थ ज्ञान आहे ते श्रेष्ठ आहे असं जर आपलं मत असेल तर हिंसा बहुल असणाऱ्या क्रूर युद्धरूपी कर्मामध्ये तुम्ही मला का बरं प्रवृत्त करत आहात. आणि तरी हेच विचारी ऋषिकेशा तू मानून नेदिशी कर्मलेशा तर येसनी हिंसा का करवित आहासीमा. पुन्हा असेही बोललेत की देवा परस्पर विरोधी द्वंद्वात्मक मिश्र पद्धतीच्या संदिग्ध पद्धतीच्या वाक्याने असं जे आपण बोलत आहात ना त्यामुळे माझी बुद्धी एकदम भ्रमात पडत आहे. म्हणजे कर्मयोगापेक्षा ज्ञानयोगाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करायचं, त्या ज्ञानयोगाविषयी निष्ठा माझ्या अंतःकरणात उत्पन्न होते न होते तोच म्हणायचं का हतवा प्राप्शी स्वर्गम जितवा मोक्षमय तस्माद उत्तिष्ठ कोणते युद्धाय कृतनिश्चय. माझ्या अशा पद्धतीचे मिश्र बोलण्याने माझ्या अंतःकरणामध्ये नसलेले भ्रम उत्पन्न होत आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे का ज्याच्यात माझं निश्चित कल्याण आहे तद एकम निश्चित्य वद यत अहम श्रेयस्या, त्याच्याद्वारा माझं अत्यंत कल्याण होईल. आणि या श्लोकावर भगवान ज्ञानोबराने केलेलं भाष्य विस्तृत भाष्य याचंही चिंतन आपण केलं. आणि भगवान परमात्म्यासमोर भक्तराज अर्जुनाने अनेकविध असे दाखलेही दिले का तूच आम्हाला जवळ आहे. म्हणजे का हा कामधेनूची दुभते दैवे झाले जरी अपयते तरी कामनेचे का तिथे वाणी कीजे, किंवा जरी चिंतामणे हाता चढे तरी वांछेची कौन साकडे, मग आपुलेने सुरवाडे इच्छा विना, असे अनेकविध दाखले देऊन जी जी परममंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तो स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. आणि जैसे मातेच्या ठाई आपत्यानं सुरू नाही सन्या लागून पाहिजे अपरे, असे अनेक दाखले देऊन शेवटचा निर्वाणीचा इशारा परमात्म्याला देताना काल भक्तराज अर्जुन बोलले, तरी पारत्रिकी हित आणि विचारता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. म्हणजे पारत्रिकी हित म्हणजे परलोकाला गेल्याच्या नंतर तिथे आमचं हितच होईल, आमचं हितकारक ते असेल. आणि हे लोकांमध्ये आचरण करत असताना ते अत्यंत सुलभ सोपं उचित योग्य असेल अशा पद्धतीचा मार्ग ते एक निश्चित, असं एक निश्चित जे आहे ना ते देवा तुम्ही मला सांगा. असं ज्या वेळेला भक्तराज अर्जुन भगवान परमात्म्याला बोलले त्यावेळेला भगवान परमात्मा भक्तराज अर्जुन बोलताना किंवा त्यांना उपदेश करताना जो उपदेश परमात्म्याच्या मुखकमलातून बाहेर पडला तिथून पुढचा विषय म्हणजे हा तिसऱ्या अध्यायातला हा तिसरा श्लोक. श्री भगवान वाच, भगवान परमात्मा बोलायला लागले. षडभग ऐश्वर्याने संपन्न असणारे ब्रह्मविद्येने संपन्न असणारे परमात्मा भक्तराज अर्जुनाला बोलताना म्हणतात, लोकेस्मिन द्विवेदा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. हे अनघ म्हणजे हे निष्पाप असणाऱ्या अर्जुना, आघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप. आणि नेहमीच आपण म्हणतो भक्तराज अर्जुन ज्या वेळेला आपल्या पिता इंद्रासोबत अज्ञातवासाचा 1 वर्षाकरता स्वर्गाला गेले, अर्जुनाच्या शौर्य आणि देहष्टीच्या वरती लुब्ध होऊन स्वर्गातली उर्वशी नामक अप्सरा हिने अर्जुनाकडे भोगाची कामना केली. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, जाई व तू माते न करीसाय असं, आम्ही विष्णुदास तैसे नव्ह. उर्वशीला वाटलं मी होऊन याच्याकडे गेली, एक पुरुष असताना एका क्लिप नपुसक षंडासारखा माझ्या स्त्रीत्वाचा अपमान करतोस काय. म्हणून उर्वशी म्हणायला लागली, माझा तुम्ही स्वीकार केला नाही तर मी तुम्हाला शाप देईल. भक्तराज अर्जुन तेवढ्याच आनंदाने म्हणतात, आम्ही शाप स्वीकारू पण पाप करणार नाही.
म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अनघ, म्हणजे निष्पाप असणाऱ्या अर्जुना. आणि डॉक्टर बाबा सांगत असतात, पाप भिरू व्यक्तीलाच गीता ऐकायला भेटते, त्याला कळते, रुजते, पसते, झेपते. जो पापाला भीतच नाही, पाप पुण्य म्हणजे मिथ्या कल्पना, आपलं पाप पुण्य म्हणजे भूलथाप आहे, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना आहे, असं मानणारा जो नास्तिक आहे तो गीतेचा अधिकारीच नाही. अर्जुन याही कारणामुळे गीता श्रवणाचा अधिकारी आहे. आणि भक्तराज अर्जुनालाच गीता सांगितली. नवे नवे ज्ञानोबराही म्हणतात, अर्जुनाची पांते परिसना योग्य होती, ती कृपा करून संती अवधान द्यावे. याचं कारण अनघ म्हणजे निष्पाप असणाऱ्या अर्जुना. आस्मिन लोके म्हणजे या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये अधिकार परत्वे मया द्विविधा निष्ठा पुरा एव प्रोक्ता, माझ्याकडनं असणारे दोन प्रकारचे मार्ग पूर्वीच सांगितले गेले आहेत. म्हणले कोणते व देवा ते? ते देव सांगतात, ज्ञान योगेन सांख्यानाम आणि कर्म योगेन योगिनाम. म्हणजे ज्ञान योगाच्या द्वारा आत्मज्ञान संपन्न असणारी सांख्याची पहिली निष्ठा म्हणजे ज्ञानयोगाची, आणि निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सिद्धी असिद्धी या दोन्ही बाबतीमध्ये समत्वाने स्थित राहणाऱ्या योगाची म्हणजे कर्मयोगाची. अशा पद्धतीची दोन प्रकारची निष्ठा म्हणजे कर्मयोगाची आणि ज्ञानयोगाची. कारण भागवतामध्ये प्रसिद्ध श्लोक आपण नेहमीच म्हणत असतो, निर्विण्ण नाम ज्ञानयोगा नाशनम हे कर्मसु न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगस्य सिद्धिदा. विषयासक्त पुरुषाला कर्मयोगाची निष्ठा भगवान परमात्म्याने प्रतिपादन केली, तर विरक्त महापुरुषाला ज्ञानयोगाची निष्ठा प्रतिपादन केली. अशा दोन निष्ठा अधिकार भेदाने पूर्वीच या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना हेर झाले चिरापडे, या स्थितीला प्राप्त होण्याकरता मी ह्या दोन मार्ग पूर्वीच सांगितलेले आहे, असं निष्पाप असणाऱ्या भक्तराज अर्जुनाला भगवान परमात्मा बोलतात. आणि भगवान ज्ञानोबा यावर भाष्य करत असताना श्लोकातील पुरा प्रोक्ता माया अनघ या पदाबद्दल निरूपण करताना म्हणतात, या बोला श्री अच्युतू म्हणत असे विस्मितो अर्जुन हा ध्वनितो अभिप्रायो. अर्जुनाच्या या बोलण्यावर भगवान परमात्मा श्री अच्युतू, श्री नाम लक्ष्मी, स्थिरावली मुकुंदी जशी, किंवा लक्ष्मी ज्याच्या स्वरूपावर लुब्ध होऊन ज्याच्यापासून कधीच च्युत होत नाही, अलग होत नाही, अशा असणारे अच्युत भगवान या बोला म्हणजे भक्तराज अर्जुनाच्या या बोलण्यावरती. कोणत्या बोलण्यावरती? की भक्तराज अर्जुन देवाला म्हणायला लागलेत, आम्ही तनुमनु जीवे तुझ्या बोला ओठंगावे आणि तुवाचे आयशे करावे तरी सरले म्हण, आता आयशा परिबोधिशी तरी निक्यामा करीशी येत ज्ञानाचे असं कायशे अर्जुन म्हणे. म्हणजे तरी जाणीवीचे केले सरले परी अनेकही एक असे झाले येथे ते डोळले मानस माझे. म्हणजे माझं निश्चल असणार मन अगोदर तुझ्याकडे येण्या अगोदर ते कमी संशयाने ग्रस्त होतं, आता ते म्हणजे पहिले संशयात्मक भ्रमात होतं, आता तर निश्चयात्मक भ्रमात. आणि हा परिणाम कोणाचा? तुझ्या उपदेशाचा. असं ज्या वेळेला भक्तराज अर्जुन बोललेत त्यावेळेला अर्जुनाच्या या बोलण्याला अच्युत भगवान विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले. आणि आश्चर्यचकित होऊन म्हणत असे भक्तराज अर्जुनाला, ते बोलायला लागले. काय म्हणायला लागलेत? देव म्हणतात, अर्जुना हा अभिप्राय ध्वनितो, म्हणजे मागे जे मी बोललो ना, मागे तुला जो उपदेश केला त्या मागील माझ्या उपदेशामध्ये जो अभिप्राय होता म्हणजे वक्तृ तात्पर्य माझा सांगण्याचा जो भाव होता ना, तो कसा होता? ध्वनितो म्हणजे ध्वन्यार्थाने, म्हणजे संक्षिप्त गुढार्थ पद्धतीने, किंवा आपल्या भाषेत त्याला कोड्याच्या भाषेमध्ये माझ्याकडनं थोडंसं ते बोलल्या गेलं आणि म्हणून तुला त्याच्यातला भाव कळाला नाही, म्हणून तू असा माझ्यावर काय झाला, रुष्ट झालास, रागवलास, किंवा संध्याचं निरसन होण्याच्या ऐवजी आमचा संदेह बळावला, असं तुझं बोलणं का घडलं? कारण हा तुझा दोष नाही, देव प्रेमाने स्वीकारतात ही आमची चुकी आहे. कारण यत्र स्रोतान बुद्धते वक्तु हे जाड्यम, अशा पद्धतीला परमात्मा स्वीकारतात. आणि आता बोलतात, जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगी आम्ही. कारण आम्हाला त्या वेळेला निष्काम कर्म, कारण हा पहिला कर्मकांड आहे, नंतर उपासना कांड, नंतर ज्ञानकांड आहे. मध्यंतरी सांख्ययोग नाम असे ज्ञानकांड हाताळण्याची आवश्यकता नव्हती, पण ते प्रसंगाने आम्ही बोलून गेलो. मग ती गोष्ट सांगताना देव म्हणतात, जे बुद्धियोग सांगता, बघा जे नाम कारण बुद्धियोग सांगत असता म्हणजे निष्काम कर्म विषयक प्रतिपादन करत असताना, म्हणजे निष्काम कर्मयोगा संबंधी निष्काम कर्मयोगाचा आचरण करत असताना काय सिद्धी असिद्धीविषयी समतारूपी बुद्धियोग याचं प्रतिपादन करत असताना सांख्यमत संस्था अर्थात निष्काम कर्मयोगाचं प्रतिपादन करत असताना त्यामध्येच सांख्य म्हणजे आत्मनात्म विचार, ज्याच्यामध्ये असा ज्ञानयोगाचा मार्ग देखील आम्ही सहजच प्रसंगी म्हणजे प्रसंग ओढवलाच आहे ना दोन मार्गाचा, त्यापैकी एक कर्म मार्गाचा प्रसंग आम्ही तर सांगत होतो, पण मध्यंतरी ज्ञान मार्गाचा प्रसंग आलाच म्हणून. कारण हाही मार्ग तोही मार्ग, मार्गत्व जाती त्यात समान असल्यामुळे स्वभावात अगदी सहजगत्या प्रगटली, सहजगत्या आम्ही ते बोलून गेलो.
आणि तो बोलून गेले म्हणजे आमचा ज्ञानयोग सांगण्याचा तिथे भाव नव्हता. ज्ञानयोग हा एक मार्ग आहे असं सांगायचं होतं. म्हणजे तू ज्ञानयोगाचं आचरण कर असं सांगण्याचा आमचा भावना होता. तुझा अधिकार कर्मयोगाचा असल्यामुळे तुला तोच सांगायचा होता. पण असाही एक मार्ग आहे आम्ही सांगून गेलो आणि तुला काय वाटायला लागलं की याच मार्गाचं अनुसरण कर असं परमात्मा मला बोलतात आणि पुन्हा हातो वापराशी स्वर्ग असं म्हणून हिंसा बोल क्रूर कर्मात प्रवृत्त करतात. असा तुझा भ्रम झाला. बरं त्याचंही हो. कारण आम्ही ते दोन्ही अर्थाने बोललो प्रसंग ओढावला म्हणून. मग तीच गोष्ट सांगताना देव म्हणतात तो उद्देश तू नेनसीची म्हणून शोभला असे वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. आणि तो उद्देश म्हणजे आमच्या अंतःकरणातला उद्देश काय होता, आमच्या ते उद्देश हेतू मतलब किंवा आमच्या अंतःकरणातला प्रासंगिक अभिप्राय काय होता का बाबा आलाच आहे विषय तर थोडंसं त्याबद्दल करावं निरूपण. तो उद्देश मात्र तू नेनशीची म्हणजे तू आमच्या अंतःकरणातला हेतू मतलब उद्देश तू जाणला नाही आणि म्हणून माझ्यावर वायाची क्षोभलाशी विनाकारणच तू माझ्यावर श्रमलास कष्ट झालास आणि रागावलास. तरी आता हे जाणे म्याची उक्त दोन्ही. पण एक लक्षात घे तरी आता म्हणजे आता तरी पुढे हाच उपदेश नका करू अशा आयुष्याचा. पण त्यावेळेला आमच्या अंतःकरणाचा भाव काय होता तो मी तुला आता स्पष्ट सांगितला. आणि तरी आता मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तू का म्हणून अनंतरे अर्थाने आता हे जाण हे तू जाणून घे काय म्याची दोन्ही उक्त म्हणजे दोन्ही मार्ग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग. सांख्याची ज्ञानयोगाविषयी निष्ठा आणि योग्यांची कर्मयोगाविषयीची असणारी निष्ठा अधिकार परत्वे या दोन्ही मार्गाचं प्रतिपादन कोणी केलेलं आहे, मीच केलेलं आहे असा अर्जुना तू जाण. आणि मग पुढे म्हणतात अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मदची पासूनही प्रगटा अनादि सिद्ध. हे वीरश्रेष्ठा वीरामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना. आता वीरश्रेष्ठ का त्याचं कारण वीर अनेक होऊन गेले त्याला रथी अतिरथी महारथी असं म्हटलं जातं. 10,000 सैन्यासोबत लढतो तो रथी आणि 10,000 रथासोबत लढतो तो महारथी आणि असे अनेक रथासोबत लढतो तो अतिरथी. पण याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे वीर श्रेष्ठ म्हणताना सगळ्या वीराचा काय नटराजा राजू सगळ्या वीरांचा वीर महावीर असणारे भोले बाबा आहे. आणि त्यांना सुद्धा युद्धामध्ये 2 हात करून त्यांना सुद्धा प्रसन्न करणारा तो हा संग्रामी हारू जिंतीला निवात कवचाचा ठाव फेडेला पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे पाडे देशी त्रैलोक्य तोकडे आयशी पुरुष तो चोकडे पारता तुझे. असं चोखड पुरुष तो तुझा असल्यामुळे अर्जुनाचा असल्यामुळे त्याला भगवान परमात्मा इथे महावीर वीरश्रेष्ठ असं म्हणतात. हे वीरश्रेष्ठ अर्जुना अवधारी माझ्या बोलण्याकडे तू लक्ष दे. आणि असं म्हणून म्हणतात अनादिसिद्धा. अनादिसिद्धा म्हणजे नित्य सिद्ध असणाऱ्या पूर्वपार कालापासून अनादि कालापासून चालत आलेल्या मधची पासून आहे ना मधची पासून या लोकी या दोन्ही निष्ठा प्रगटा माझ्यापासून पूर्वी अगदी काय ते आपण म्हणतो ना धाता याता पूर्व कल्प आहेत या नित्य प्रलय नैमित्तिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक प्रलय झाल्याच्या नंतर हे सगळे वेद काय होतात सुप्त रूपाने माझ्यातच लीन होतात. धाता याता पूर्व कल्प आहेत माझ्या श्वासोश्वासातून ते प्रगट होतात आणि त्या वेदाच्या द्वारा अनादी कालापासून यशवत मानव मात्राच्या अधिकार परत्वे कल्याणाकरता या 2 प्रकारच्या निष्ठा मधची पासून ये लोकी या मृत्यू लोकामध्ये या दोन्ही निष्ठा म्हणजे कर्म सांख्याची कर्मनिष्ठा आणि योगाची ज्ञाननिष्ठा अशा दोन्ही निष्ठा मधची पासून प्रगटा माझ्याच पासून ते प्रगट झालेले आहेत असं अर्जुना तू जाण. आणि मग श्लोकाचे जे कोणाकरता कोणती निष्ठा आहे ते सांगतो. म्हणजे पूर्वी तुला वाटलं ना का अधिक म्हणजे माझी ज्ञाननिष्ठा निर्माण झाली आणि मला पुन्हा कर्मामध्ये प्रवृत्त करतो तर असं नाही. कोणालाही कोणता मार्ग आवडतो म्हणून तो करणं असं नाही तर आपला अधिकार कशात आहे यानुसार त्याने त्या मार्गाचं आचरण करायचं असतं. मग तू ज्ञानयोगाचा अधिकार आहे का कर्मयोगाचा अधिकार आहे हे तूच विचार कर. कारण हे मार्ग दाखवणं म्हणजे माइलस्टोन आहे आणि त्याच्यावर चालवणं आपल्याला कोणता मार्ग पेलवतो यानुसार ते चालायचं असतं. मग कोणाकरता कोणती निष्ठा मी प्रगट केली त्याचाही खुलासा करत असताना भगवान परमात्मा आता ज्ञानयोगीनं सांख्याना म्हणजे ज्ञानयोगाची निष्ठा ही कोणाकरता आहे याबद्दल निरूपण करताना बोलतात एकू ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठीजे जे तर ओळखी सवे पाहिजे तद्रुपता. त्या 2 निष्ठेपैकी एक ज्ञानयोगाची निष्ठा आहे म्हटले. कारण काय ज्ञानयोगाची निष्ठा म्हणताना काय तत्वमशी आहे शिवाने एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पडून तत्क्षणी जागेंदाला किंवा ते तुका म्हणे काने ऐकली मात तोची झाला घात जीवपणा तो काना वाचनाची भेटी सरिसाची पैकी वस्तू होऊन उठी कोण कोजो असं ज्या योगाबद्दल प्रतिपादन करतात तो ज्ञानयोग म्हटला जातो. आणि तो ज्ञानयोगाचं आचरण कोण करतात जो सांख्य अनुष्ठीचे. सांख्य म्हणजे या ठिकाणचा अर्थ आहे ज्ञान
कोणतं ज्ञान? आत्मज्ञान. आत्मा अनात्म याविषयी असणारं ज्ञान या हे ज्यांच्याकडे आहे असे असणारे म्हणजे विरक्तीने संपन्न, कारण वितरागतेसारखा जोडून ठेवला असता का जो आगव्याची भूमिका सवे चाले, तो विरक्ती वाचून काही ज्ञान असे तगणेचे नाही आयशे विचारून ठेवलेली. सांख्य शब्दाचा अर्थ या ठिकाणी विचार करता असा घ्या किंवा आत्मनात्म विवेकाने संपन्न असा घ्या, साधन संपन्न, वैराग्याने संपन्न, म्हणजे ज्ञानयोगाचा जो अधिकारी आहे तो घ्यायचा इथं सांख्य पदाने. मग तो सांख्य अनुष्ठीचे म्हणजे ज्ञानयोगाचा जो अधिकारी आहे काय निर्विज्ञानम ज्ञानयोगा, त्याने त्या मार्गाचं काय करावं? आचरण करावं. म्हणजे काय होतं आचरण केल्याच्या नंतर? म्हटलं जेथं ओळखी सवे तद्रूपता पाहिजे. ज्या ज्ञानयोगाचं आचरण केलं असता म्हणजे ओळखी सवे याचा अर्थ ज्ञानयोगाच्या द्वारा आत्माचा साक्षात्कार होतो न होतो तोच तद्रूपता पाहिजे. म्हणजे ब्रह्मस्वरूपत्व त्याला प्राप्त होतं. कारण ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. ब्रह्म जाणणारा काय होतो? ब्रह्मच होतो. देव पावयाशी गेलो आणि तेथे देवच होऊनी ठेलो. ओळखी सवे पाहिजे तद्रूपता. कारण द्रष्टादृश्यात भिन्न हे जरी खरं असलं पण ते जडाचा दृष्टा असेल तर, आणि ह्या चेतन असणाऱ्या परमात्मा तत्वाला जाणायला गेल्याच्या नंतर तिथं ब्रह्मविद ब्रह्म जाणणारा ब्रह्मएव होती. ओळखी सवे तद्रूपता. तो ब्रह्मरूपच होऊन जातो असा तो मार्ग आहे. आणि मग दुसरा असणारा कर्मयोगेन योगेना, त्याबद्दल बोलताना आता म्हणतात एकू कर्मयोगू जाण जेत साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. एकू कर्मयोगू जाण. दुसरा जो मार्ग आहे अधिकार परत्वे काय निर्विज्ञान ज्ञानयोग नाशनम हे कर्मसु, म्हणजे ज्याच्या अंतकरणात विषयासक्ती आहे असा असणारा त्यांच्याकरता सांगितलेला जो कर्मयोग आहे असं जाण. आणि जेथं साधक जन निपुण होऊन निर्वाण वेळे पावती. ज्या मार्गाचं म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान करणारे जे निष्काम कर्मयोगी रूपी साधक आहे ना, सिद्धी असिद्धी याबाबत समता बुद्धी धारण करणारे त्यातलं कौशल्य चातुर्य संपादन केले. कारण मंत्र थोडा तरी धडच होय वेळा. मग म्हणून ते कर्मयोगाचं निवृत्तीपूर्ण जाणून कौशल्यतापूर्वक त्याचं अनुष्ठान करणारे जे मुमुक्षू आहे ते मुमुक्षू निष्काम कर्मयोग आपण सुरुवात करून हळूहळू ढाळी या रूपाने शेवटी निर्वाण वेळे पावते. निर्वाण शब्दाचा अर्थ मोक्ष, त्याला ते प्राप्त करतात. निष्काम कर्मयोगाचं आचरण करणारे मुमुक्षू सुद्धा मोक्षाला प्राप्त करतात, पण कसे? वेळे पावते. इथे कसं आहे मागे ओळखी सवे तद्रूपता आणि ते निर्वाण पण वेळे पावते म्हणजे कालांतराने अवकाशाने. कारण पहिले निष्काम कर्मयोग केल्याच्या नंतर काय होईल? मलदोष, निष्काम उपासनेने विक्षेप दोष, नंतर श्री गुरु शरणांगती तनार्पण मनार्पण धनार्पण असे केल्याच्या नंतर तनुमन जीवे, मग अपेक्षित आपुले ते सांगितल्याच्या नंतर परोक्ष ज्ञान, मग असत्वपादक, अपरोक्ष ज्ञान आबानापादक, आणि नंतर म्हणून असं वासनाक्षयाचा अभ्यास आनंदापादक. त्या आवरणाची निवृत्ती होऊन मग वेळे पावते. म्हणजे कोणाचे एका जन्माच्या शेवटी कृपळ पोटी येईल दया, अशा पद्धतीने ते त्या स्वरूपाला प्राप्त होतात. हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदाने जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. पण एक लक्षात घे म्हटले अर्जुना, हे मार्ग तरी दोन्ही, हे मार्ग दोन आहेत परंतु निदानी एकवटती, म्हणजे शेवटी एका मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही काय होतात? एकत्र होतात. जसे ज्ञानोबा तुकोबरा या पालख्याचे दोन्ही मार्ग भिन्न आहेत पण वाखरीला त्या दोन्ही पालख्या एकत्र येतात. तद्वत हे मार्ग दोन आहे पण त्यांचे साध्य मोक्ष हे मात्र एक आहे. आणि निदानी म्हणताना मोक्ष स्वरूपामध्ये ते एक होतात. कारण निष्काम कर्मयोगाचा आचार केला तरी निष्कर्म दशा आहेत आणि ज्ञानयोगाचं केलं तरी मोक्ष आहेत. आणि मोक्षालाच निष्कर्म दशा आणि मोक्ष हे दोन शब्द दोन्ही पण आशय त्याचं एक आहे. त्या आशयाच्या ठिकाणी ते एक वाटतात, एकत्र येतात. पण ही स्थिती मात्र कशी आहे तुला दिसण्याकरता आणखी एक प्रसंग सांगतात. जैसी सिद्ध साध्य भोजने तृप्ती एक. एक भोजन सिद्ध आहे आणि दुसरं भोजन साध्य आहे. मग सिद्ध भोजन म्हणजे आयत्या ताटावर जाऊन बसणं, पंक्तीला जाऊन बसणं. आणि साध्य भोजन म्हणताना स्वयंपाक तयार करून जेवणं. म्हणले नाही आम्ही दुसऱ्याच्या हाताचं खात नाही, मग स्वतः स्वयंपाक करून जेवलं जातं. पण सिद्ध भोजन कारण द्या ते सिद्ध भोजन अविलंब आहे, मग साध्य भोजन विलंबाने प्राप्त होणार आहे. पण भोजन केल्याच्या नंतर काय ढेकरासरशी जेवण दिसते साचे, पण तृप्तीत कोणाचे भेद आहे? एक पायीचा आयता जाऊन ताटावर बसला तो जेवला आणि दुसऱ्याने स्वयंपाक करून ढेकर दिला, पण ढेकर दिल्याच्या नंतर दोघांच्या तृप्तीत काय भेद आहे? तिथं अभेद आहे. तसं सिद्ध भोजन हे ज्ञानयोगाचं आहे, साध्य भोजन कर्मयोगाचं आहे, पण मोक्षरूपी तृप्तीमध्ये दोघांचा भेद नाही असं परमात्मा भक्तराज अर्जुनाला बोलतात. किंवा दुसरा गोड दाखला त्यात का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणे ऐक्यता पावती शेकी का, किंवा पूर्वापार सरिता
पूर्वपार सरिता म्हणताना काही पूर्व दिशेने येणाऱ्या म्हणजे समुद्रामध्यंतरी आहे आणि त्या समुद्राला येणाऱ्या नद्या काही पूर्व दिशेने येतात, काही पश्चिम दिशेने येतात. त्याला काय म्हणतो आपण उक्तदान्यती शेषायाने दक्षिण उत्तर याही दिशेने नद्या हो. येतातच. मग दश दिशेने नद्या त्या सागराकडे येतात आणि त्या दश दिशेने सागराकडे वाहत येणाऱ्या नद्या म्हणजे सरिता नाम नद्या पाहतात, त्यांच्याकडे पाहत असताना त्यांचे ओघ रूपाने ते वाहत येत असताना त्यांच्याकडे जर पाहिलं तर भिन्न दिसते. ही ही गंगा आहे, ही जमुना आहे, ही सरस्वती, कावेरी आहे, नर्मदा आहे, ही इंद्रायणी आहे, चंद्रभागा आहे, ही गोदावरी आहे, अशा रूपाने ते भिन्न आपल्याला पाहताना दिसतात. पण मग शेखी म्हणजे शेवटी कधी तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर मी एकमय तधी तेव्हा अखेर शेवटीला सिंधू मिळणी ऐक्य पावती. ज्यावेळेला सिंधूला त्या सगळ्या नद्या सिंधूशी एकरूप होतात म्हणजे त्यांचा पती सगळ्या नद्याचा पती असणारा समुद्र, त्या समुद्राशी त्या नद्या सरिता एकत्र येतात, एक वाटतात. त्यावेळेला त्या काय होतात, मग गंगा जमुना कावेरी कावेरी श्रीलिंग पुलिंग हा तरी भेद राहतो काय? उत्तर आहे नाही. आपण ते स्वामीचा दृष्टांत पाहत असतो की गंगा समुद्राला एकरूप झाली आणि तिच्यातला तो प्रवाह वाहत असताना तो समुद्रात भिडताना दिसत होता आणि त्यांच्या संगमाच्या वेळेला एकाने त्या दोन्ही प्रवाहात हात घातले तरी एकाला समुद्राची दाढी आणि गंगेची वेणी हातात आली का पाणीच हातात आलं, घेता तरी पाण्याची घ्यायची की. म्हणजे तशी स्थिती या ठिकाणी कर्म मार्गाची आणि ज्ञान मार्गाची आहे. शेवटी त्या मोक्ष स्वरूपात एक वाटतात. दुसरा दृष्टांत. आणि पण मग असं जर असेल म्हणजे सिद्ध भोजन आणि तृप्तीच आहे आणि साध्य भोजन आणि तृप्तीच आहे, मग कोणतं भोजन करावं? ज्या भोजन तुमचा अधिकार असेल ते करावं. म्हणजे मारुती बाबा कुरेकर बाबा सारखी स्थिती असेल तर लोक बळच तुम्हाला आयत्या ताटावर बसवतील आणि तुमचा तो अधिकार नसेल तर भरलेल्या ताटावरून उठवतील. मग कोणतं भोजन करावं? आपला अधिकार जो असेल तो करावं. तसं ज्ञान भोजन कोणाला प्राप्त होईल? मारुती बाबा सारखा तुम्ही विरक्तीने संपन्न असेल तर ज्ञान सिद्ध भोजन तुम्हाला प्राप्त होईल आणि ते नसेल तर मग साध्य भोजनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मग तीच गोष्ट सांगताना म्हणतात परी उपास्थिती योग्य ते अधीनासे. म्हणजे तैसे दोन्ही मते सुचती एका कारणाते तरी उपास्थिती योग्य ते अधीनासे. तैसे दोन्ही मते म्हणजे ज्ञान मार्गाने प्रतिपादन केलेला किंवा कर्म मार्ग या दोन्ही प्रतिपादित असणारा दोन्ही मार्गामध्ये प्रतिपादित जे मत आहे किंवा जो सिद्धांत आहे तो एका कारणाते सुचिती. कारण म्हणजे साध्य किंवा एक अधिष्ठान एकच मोक्षाला हे दोन्ही मार्ग काय करतात? सुचितात म्हणजे दाखवतात, एकच साध्याची प्राप्ती करून देतात. परंतु एक आहे परी उपासती. पण मग कोणत्या मार्गाचं अनुष्ठान आपण करावं, कोणत्या मार्गाची उपासना करावी असं जर म्हणाल अर्जुना, असं जर विचारशील तर मी तुला सांगतो ते योग्य ते अधीन असे. मग त्यापैकी कोणत्या मार्गाचं आचरण करावं हे अधिकार परत्वे अधिकाराच्या अधीन आहे. म्हणजे मला हा मार्ग आवडतो म्हणून तो मार्गाचं अनुष्ठान करून चालत नाही, तर आपला अधिकार कोणत्या मार्गात आहे. म्हणजे इथं आवड चालत नाही, इथे गरज आहे किंवा इथे तुम्हाला वाटतं काय यापेक्षा तुमचा अधिकार कशात आहे याला इथे प्राधान्य आहे. म्हणजे इथे पात्राचा विचार केला जातो है ना. आपलं सॉरी पात्रतेचा विचार केला जातो, पात्राचा नाही. अवस्थेचा विचार केला जातो, व्यवस्थेचा नाही. सुविधेचा नाही तर समाधानाचा विचार केला जातो आणि तो अधिकारावर अवलंबून आहे. आणि याकरता पण तरीही देवा थोडंसं असं कळेल रुचेल पचेल झेपेल असं सांगा ना. असं जर अर्जुना तुम्ही म्हणाल तर मग बघा म्हटले देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवे तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने केवळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके. या दोन्ही ओव्याचं युग्म आहे. एक दृष्टांत पटवून देताना परमात्मा बोलायला लागले देखे पहा अर्जुना पक्षी उत्प्लवना सरिसा. एखादा पक्षी आहे ना तो उत्प्लवना सरसा अगदी उड्डाण करता क्षणी जैसा फळाशी झोंबे तात्काळ जाऊन त्या फळाला झोंबतो. म्हणजे पाळाला आपला झाडाला आंबा पिकला पाड पिकला का त्या रागवाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही. पाड पाहतो गगनात भरारी घेतो आणि त्या पाडाचं जाऊन त्याचं चुंबन करतो, त्या फळाचा उपभोग तो घेतो. आणि झालं. तूच सांग आता म्हणले नरू केवी सांगे म्हणजे हे अर्जुना तू मला सांग नरू केवी तैसा वेगा पावे सांगे. एखादा पुरुषाच्या मनात आलं तर त्याला तसं तो पक्षासारखं उड्डाण करून जाऊ शकतो का? पठाडे महाराज बोललेत म्हटले. एकाने ते पक्षाचं उड्डाण पाहिलं आणि त्याला ते पाड खाण्याची चालेल. त्याने काय केलं एका टेरिसवर चढला, दोन बगलमध्ये दोन सूप लटकले आणि पक्षासारखा आपण उडू म्हटला आणि टाकली उडी तर ते सुपासोबत वर पेडा ते पाडावर नाही गेला, खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर डोकं फुटलं. दोन लोक आले काय म्हणले अहो प्रयोग आहे प्रयोग. अहो म्हणले पण डोकं फुटलं आणि डोकं फिटो संशय मिटो. आपण पक्षासारखं उडू शकत नाही. कारण का ते खेचर आहे आणि तू भूचर आहे, तू उडू शकत नाही. मग तूच सांग अर्जुना तो नरू केवी त्या पाडापर्यंत पक्षाप्रमाणे जाईल का? जाणार नाही. पक्षाप्रमाणे जाणार नाही वेगाने.
पण जाणारच नाही असं नाही, जाईल. कसा जाईल ती गोष्ट पुढे सांगतात. तो हळूहळू ढाळे ढाळे, हळूहळू म्हणजे काय, तुका म्हणे येते न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना, किंवा तुका म्हणे येते न चले तातडी अनुभव गोडी येईल कळो. अशा पद्धतीने हळूहळू आणि ढाळे ढाळे, हळूहळू म्हणजे एक पाऊल तिथपर्यंत चालत जायचं. मग ढाळे ढाळे म्हणताना या ढाळीवर त्या ढाळीवर पाय ठेवीत केवतेने, केवतेने म्हणजे काही कालांतराने एक वेळ असा येईल का तया मार्गाचे निबळे, म्हणजे त्या हळूहळू चालत जाणं, ढाळी या ढाळीहून त्या ढाळीवर जाणं, असं एक मार्गाचं बळ म्हणजे असं एक जो सामर्थ्य आहे, या सामर्थ्याचा अंगीकार करून तो असणारा मनुष्य रूपी साधक देखील पाड प्राप्त होण्याचा मुमुक्षू देखील निश्चित ढाके त्या फळापर्यंत तोही निश्चित पोहोचतो, पण वेळाने. मग ते हळूहळू हा मार्ग कर्मयोगाचा आणि उत्प्लवनासरीचा हा मार्ग ज्ञानयोगाचा. आणि तीच गोष्ट खाली सांगताना सिद्धांतात सांगतात, तैसे देख पा विहंगम मते आदिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळती. तैसे तैसे म्हणजे कैसे, ते पक्षीवत पक्षीप्रमाणे. तैसे देख पा, पहा म्हटले अर्जुना काय, विहंगम मते, विहंगम मते म्हणजे ते पक्षाची रीती, पक्षाची पद्धत, पक्षाची स्किल, पक्षाचे रिवाज याप्रमाणे ज्ञानाते अधिष्ठुने, म्हणजे सांख्य योग म्हणजे विरक्त जे पुरुष आहे, अनुबंध चतुष्टय संपन्न जे शमदमादेश संपत्तीने संपन्न जे साधक आहे ते ज्ञानाते अधिष्ठुने. पण ते कोणतं ज्ञान, प्रकृती पुरुषाचे विवेकाचं ज्ञान ते नसून, किंवा कणादाच्या मताने सांगितलं सप्तपदार्थाचं ज्ञान नाही, तर आपण नेहमी म्हणतो जीव ब्रह्मैक्य ज्ञान. त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला किंवा आत्मनात्म विवेकाला अनुसरून, त्याचा आश्रय करून, अधिष्ठुनी म्हणजे त्याचा आश्रय करून, सांख्य म्हणजे हे सांख्य योगाचं आचरण करणारे जे मुमुक्षु आहेत ते साधक काय करतात, सद्य मोक्षाते आकळते. सद्य शब्दाचा अर्थ त्याला आपण कोणती मुक्ती म्हणतो बाबा, सद्य मुक्ती, आणि दुसरी आहे क मुक्ती. तर सद्य मोक्षाते आकळते म्हणजे सद्य मुक्तीला ते काय करतात, प्राप्त करतात. म्हणजे याची दे याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. कर्मयोगाला सुद्धा याची डोळा याची दे याची डोळाच आहे नैष्कर्म दशेत जाणं म्हणजे, पण ती कालांतराने नाही, ते मात्र तात्काळ आहे. म्हणजे तिथे विलंब आहे, नाही ते अविलंब आहे. हा, क्रममुक्ती म्हणजे ब्रह्मलोकात जाऊन तिथून नंतर वा 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 वा, म्हणजे कर्मयोगाला क्रममुक्ती म्हणजे ब्रह्मलोकात गेल्याच्या नंतर त्याला ती आहे. किंवा या लोकात सुद्धा पहिले निष्काम कर्माचा आचार म्हणजे उपासना आणि चित्तशुद्धी, तैसे मोक्ष देईल ज्ञान ते किरण आणि परीत हार्याश म्हणून शुद्ध व्हावे अशा क्रमाने. आणि ते म्हणजे त्याला आपण हे म्हणतो ना कृतोपास्ती आणि अकृतोपास्ती. कृतोपास्ती असेल तर सद्य मुक्ती, आणि अकृतोपास्ती असेल तर मग हे सगळं करून मग क्रममुक्ती. पण तिथे जाऊन म्हणा किंवा याच देहात पण वेळाने, याच देहात पण वेळाने असंही घेता येईल. ठीक ना. साध्य सद्य मोक्षाचे आकळते अशा पद्धतीने सांख्य हे तात्काळ लागलीच त्या मोक्षाचं ते मोक्षाला प्राप्त करून घेतात. आणि येर योगी कर्माधारे विहिताचे निराचारे पूर्णता अवसरी पावती होती. येर योगी म्हणजे येर म्हणजे इतर असणारे जे योगी आहेत, म्हणजे कोण कर्मयोगी आहेत ते ते विहिताचे निजाचारे कर्माधारे. विहिताचे निजाचारे म्हणजे विहित कर्माचा, विहिताचे म्हणताना वेद वेदाने सांगितलेले जे इदम करू, नेहमीच आपण म्हणतो अतिथी देव भव, मातृ देव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, सत्यम ब्रूयात धर्मम चर, अशा पद्धतीने ह्या विहिताचे. आणि निजाचारे म्हणजे स्वतःचा असणारा आचार, त्याला म्हणतो आपण निजाचार, म्हणजे स्वधर्माच्या आचरणाने, म्हणजे वेद प्रतिपादित असणारा, वेदाने आपल्या वर्ण आणि आश्रमानुरूप प्राप्त सांगितलेला जो कर्माचार आहे त्या निज धर्माच्या आचरणाने, म्हणजे स्वे कर्मांनी भेरता संसिद्धिम लभते नरहा, या न्यायाने कर्माधारे त्या कर्मात विश्रुती प्रतिपादित निष्काम कर्मयोगाचं आचरण करून कर्माधारे अवसरे पूर्णता पावते होती. अवसराय म्हणजे असा अवकाशाने काही काळ मध्यंतरी गेल्याच्या नंतर ब्रह्मलोकाला जाऊन म्हणा, किंवा हे सगळे साधन चतुष्टय याने सगळं संपन्न होऊन म्हणा, ते पूर्णता म्हणजे ब्रह्मरूपी पूर्णता, मोक्षरूपी पूर्णता पावते होती. ती सुद्धा त्या पूर्णत्वालाच प्राप्त करून घेतात. असं अर्जुना तू जाण, असं परमात्मा बोलतात. आणि मग पुढे न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषस्नुते न च संन्यासना देव सिद्धीम समधी गच्छति, या श्लोकाचा विचार आपण उद्याच्याला करू. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.